नमस्कार आणि सप्रेम जय भीम. डॉक्टर आंबेडकरांच्या सहवासात या डॉक्टर सविता भीमराव आंबेडकर लिखित पुस्तक वाचनाचा मागोवा आपण घेत आहोत. त्याचा हा 5वा भाग. ज्यांना शिक्षणापासून वंचित केले, पावलोपावली अपमान केला, अशा व्यक्तीने या खंडप्राय देशाची घटना लिहून स्मृतिकार व्हावे हा एक चमत्कार होता आणि तो साहेबांनी आपल्या कर्तृत्वाने करून दाखविला. शेड्यूल कास्ट फेडरेशन हे डॉक्टर साहेबांचेच अपत्य. आपल्या उद्धारकर्त्याचा देशभर गौरव होत असताना शेड्यूल कास्ट फेडरेशनचे पदाधिकारी कसे स्तब्ध राहणार? त्यांनीही मुंबईत एक भव्य स्वागत सोहळा आयोजित करून आम्हाला निमंत्रण दिले. सिद्धार्थ महाविद्यालयातील कार्यक्रम सकाळी होता व सायंकाळी 7 वाजता दादरच्या नरे पार्कवर आमच्या अनुयायांनी हा भव्य आनंदोत्सव साजरा करण्याचे ठरविले होते. दुपारपासूनच नरे पार्कवर लोकांची रीघ लागली होती. संपूर्ण नरे पार्कचा परिसर निळ्या झेंड्यांनी आणि हजारो अनुयायांनी भरगच्च भरून मुख्य रस्त्यावरही लोक मावत नव्हते. आम्हा दोघांना अनेक संघटनांच्या वतीने पुष्पहार अर्पण केले जात होते. आम्ही दोघेही पुष्पहारांनी पूर्णतः झाकून गेलो होतो. फेडरेशनचे सेक्रेटरी जे भातनकर यांनी सुवर्णकरंडकातून घटनेची प्रत साहेबांना अर्पण केली. डॉक्टर साहेबांनी देशासाठी बजावलेल्या कामगिरीबद्दल तसेच अस्पृश्य समाजासाठी त्यांनी केलेल्या निस्सीम सेवेबद्दल प्रेमाचे प्रतीक म्हणून घटनेची प्रत अर्पण केली. शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या कार्यकर्त्यांचे व संयोजकांचे आभार मानून डॉक्टर साहेब म्हणाले, माझ्या अध्यक्षतेखाली व नेतृत्वाखाली बरेच दिवस सभा झाली नाही आणि मलाही आपल्याला 2 शब्द सांगण्यात जरुरी पडली नाही. म्हणून काही लोक असे म्हणत असत की मी दिल्लीत राहत असल्याने एकंदर राजकीय क्षेत्रात माझ्या पायाखालील वाळू घसरत चालली आहे. असे मानणारे व म्हणणारे लोक आज येथे हजर असतील तर माझ्या पायाखालची वाळू घसरलेली नसून अधिकच घट्ट झाली असल्याचे त्यांना दिसून येईल. एखाद्या राजकीय पक्षाने बोलावलेली एवढी मोठी सभा दुसऱ्या कोणत्याही पुढाऱ्याच्या अध्यक्षतेखाली भरू शकत असेल असे मला वाटत नाही. आपल्या राष्ट्राची घटना तयार करण्याची कामगिरी माझ्या शिरावर आली हा एक अन्योन्य प्रकार आहे. राष्ट्राची घटना तयार करावी अशी माझी महत्त्वाकांक्षा नव्हती आणि जेथे मला समितीचे सभासदही होणे दुरापास्त होते तिथे मला काही अधिकार गाजविता येईल, काही उत्तम कामगिरी करता येईल अशी कल्पना करणेही शक्य नव्हते. कोणाही माणसाला येऊ देऊ पण डॉक्टर आंबेडकरांना आत घेणार नाही असे ठरविण्यात आले होते. घटना समितीचे दरवाजे मला बंद होतेच, परंतु त्याबरोबर खिडक्याही बंद करून घेण्यात आल्या होत्या. आजूबाजूंची भोकेही बुजविण्यात आली होती, पण आपल्या सौभाग्यामुळे मला आत पाऊल टाकता आले. विधी घटना अशी की ज्याला आत येऊ न देण्याचा निश्चय केला होता त्याच्याच शिरावर ही मोठी जबाबदारी टाकण्यात आली. झाली ही गोष्ट अत्यंत सुदैवाची झाली, कारण अशी महान कामगिरी करण्याची संधी मनुष्यमात्राला क्वचितच प्राप्त होते. ही गोष्ट मला भूषणास्पद आहे, तशीच आपल्यालाही भूषणास्पद आहे. गेली 20 वर्षेपर्यंत माझ्यावर नाना प्रकारचे आरोप करण्यात येत होते. मी व माझा पक्ष अराष्ट्रीय आहे, इंग्रजांचा साथीदार आहे, मुसलमानांचा बगलबच्चा आहे असे दादांत खोटे आरोप माझ्यावर करण्यात येत होते. हिंदू जनतेला आता आम्ही तसे नाही ही खात्री पूर्णपणे पटली आहे. शेड्यूल कास्ट फेडरेशन हा एक सुसंघटित, मजबूत राजकीय रूप धारण करणारा पण राष्ट्रद्रोही कृत्यांना कधीही सामील न होणारा एक पक्ष आहे ही सर्वांची पूर्ण खात्री झाली आहे. आता आपण एक गोष्ट पक्की लक्षात ठेवली पाहिजे की आपण आपल्या लोकांचे, आपल्या समाजाचे हित पाहत होतो ते तर पुढे चालू ठेवलेच पाहिजे, परंतु त्याचबरोबर आपल्या देशाला मिळालेले स्वातंत्र्य कसे राखून ठेवता येईल याचाही विचार केला पाहिजे. या देशाला पूर्वी स्वातंत्र्य मिळाल्यावरही पारतंत्र्यात पिचत पडावे लागले आहे. अगोदर मुसलमानांनी आणि नंतर इंग्रजांनी आपले स्वातंत्र्य आपल्यापासून हिरावून घेतले होते. स्वातंत्र्याची वरच्या वर्गाला जितकी जरुरी आहे तितकीच खालच्या वर्गाला देखील आहे. इंग्रजांच्या गुलामगिरीतून आपण मुक्त झालो आहोत, पण आता पुन्हा परकीयांच्या गुलामगिरीत पडण्याचा प्रसंग आपल्यावर आला तर ती गोष्ट अत्यंत दुर्दैवाची ठरेल.
म्हणून या देशाच्या स्वातंत्र्याचे रक्षण करणे हे प्रत्येकाचे परमकर्तव्य आहे. डॉक्टर साहेबांनी घटना समिती, घटनेचे कार्य, शेड्यूल कास्ट फेडरेशन या सर्व गोष्टींचा प्रस्तुतच्या भाषणात उहापोह केलेला दिसून येतो. आपल्या अनुयायांना स्वातंत्र्य अबाधित राखण्याचा संदेशही दिलेला आहे. या दृष्टीने हे भाषण अत्यंत महत्त्वाचे आहे. मध्यंतरी 1949च्या मध्यावर डॉक्टर साहेबांची प्रकृती परत बिघडली होती. न्यूरायटिसने उचल खाल्ली होती. त्यांच्या पायात अतिशय वेदना होत होत्या. रात्रंदिवस आम्ही आमच्या परीने त्यांची काळजी घेत होतो. त्यांचे पाय, कंबर यांना शेक देऊन मॉलिश करून त्यांची सेवा करीत होतो. त्याच दरम्यान जयप्रकाश नारायण, शरदचंद्र बोस, मोरे इत्यादी अनेक नेते साहेबांना भेटून शेड्यूल कास्ट फेडरेशनशी सहकार्य करण्यासंबंधी चर्चा करीत होते. डॉक्टर साहेब जरी दिल्लीत असले तरी आपल्या संस्था, देशभरच्या राजकीय घडामोडी, पक्षाचे कार्यकर्ते इत्यादी प्रत्येक गोष्टींकडे त्यांचे बारकाईने लक्ष असे. आम्ही नेहमी सर्व गोष्टींचा खल करीत असू. मी सुरुवातीपासून चौकस वाचक असल्याने माझ्या परीने एकूण राजकीय घडामोडींची माहिती पुरवीत असे. तसेच आपल्या पक्षाच्या बांधणीत व इतर सर्व कारभारात त्यांना हातभार लावित असे. साहेब देखील माझा सल्ला घेण्यात कमीपणा मानित नसत. माझी भूमिका जर योग्य नसली तर ती योग्य कशी नाही हे सुद्धा ते सप्रमाण मला पटवून देत असत. सार्वभौम प्रजासत्ताक भारत. डॉक्टर आंबेडकरांनी घटनेचा कच्चा मसुदा 4 नोव्हेंबर 1948 रोजी घटना समितीपुढे विचारार्थ ठेवला. घटनेचा मसुदा सादर करताना डॉक्टर साहेबांनी घटना समितीत विद्वत्तापूर्ण भाषण केले. अमेरिकन राज्यकारभार पद्धती, अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष वगैरे विश्लेषण करून त्यांनी भारतीय घटनेची वैशिष्ट्येही सांगितली. घटनेच्या कलमांवर चर्चा होऊन एकामागून एक ती स्वीकृत केली जात. घटनेचे जे 11वे कलम ते अस्पृश्यता पाळण्यासंबंधीचे आहे. 20 नोव्हेंबर 1948 रोजी ते स्वीकारण्यात येऊन अस्पृश्यतेला कायदेशीर मूठमती मिळाली. हा साहेबांच्या जीवन संग्रामाचा सर्वात मोठा विजय होय. महाड सत्याग्रहाच्या वेळी साहेबांनी विषमतेचा पुरस्कार करणाऱ्या मनुस्मृतीची जाहीर होळी केली होती. पण 20 नोव्हेंबर 1948 रोजी खऱ्या अर्थाने त्यांनी मनुस्मृतीचे कायमचे दहन करून आपली समतेचा पुरस्कार करणारी भीमस्मृती या देशात आणली. 26 जानेवारी 1950 पासून भारताची राज्यघटना अंमलात येऊन जगातली सर्वात मोठी लोकशाहीवादी लिखित घटना म्हणून ती मान्य पावली आणि जगाच्या नकाशात सार्वभौम प्रजासत्ताक देश म्हणून भारत उदयास आला. मला असे वाटते की डॉक्टर साहेब खरोखरीच फार भाग्यवान आहेत. त्यांच्यासारखे भाग्य जगातील फार थोड्या महापुरुषांच्या वाट्याला आले असेल. स्वातंत्र्य, समता व बंधुत्व या तत्वांच्या प्रतिस्थापनेसाठी साहेबांनी अनेक लढे दिले. इतकेच नव्हे तर आपले उभे आयुष्य खर्च केले. आपल्या या परमपवित्र ध्येयांचा अंतर्भाव आपल्या हातांनी राज्यघटनेत त्यांना करता आला, याहून मोठे भाग्य ते कोणते. 25 नोव्हेंबर 1949 रोजी डॉक्टर साहेबांनी घटना समितीत देशाला धोक्याची सूचना दिली होती. तिचा आजही अंतर्मुख होऊन प्रत्येक भारतीयाने विचार करावा असे मला वाटते. डॉक्टर साहेबांचे ते आवेशपूर्ण भाषण आजही माझ्या कानात घुमते. साहेब इशारा देताना म्हणाले होते, 26 जानेवारी 1950 रोजी आपल्याला राजकीय समता लाभेल, पण सामाजिक आणि आर्थिक जीवनात असमानताच राहील. आणि जर ही विसंगती आपण शक्यतो लवकरात लवकर नष्ट करण्याचा प्रयत्न केला नाही तर ज्यांना या विषमतेची धग लागलेली आहे ते लोक घटना समितीने इतक्या परिश्रमाने बांधलेला हा राजकीय लोकशाहीचा मनोरा उद्ध्वस्त करून टाकल्याशिवाय राहणार नाहीत. On January 1950, we are going to enter into a life of contradictions. In politics, we will have equality, and in social and economic life, we will have inequality. We must remove this contradiction at the earliest moment, or else those who suffer from inequality will blow up the structure of political democracy, which this assembly has so laboriously built up. या देशातील राज्यकर्त्यांना व प्रत्येक भारतीयाला हा संदेश असून त्याप्रमाणे जर वर्तन केले तर खऱ्या अर्थाने समता प्रस्थापित होऊन सर्वार्थाने भारत सार्वभौम राष्ट्र होईल. पुन्हा प्रकृतीत बिघाड.
मुंबईतील सत्कार सोहळे आटोपून आम्ही दिल्लीला फ्रंटियर मेलने परत आलो. 29 जानेवारी 1950 रोजी दिल्लीतील महाराष्ट्र मंडळांनी आमचा एक संयुक्त सत्कार सोहळा आयोजित केला होता. या कार्यक्रमाला आम्ही आवर्जून गेलो होतो. साहेबांना महाराष्ट्रीयन असल्याचा नेहमीच फार अभिमान वाटत असे. मला देखील महाराष्ट्राचा नेहमीच अभिमान वाटत आला आहे. महाराष्ट्र मंडळाच्या सभेत साहेबांनी महाराष्ट्रीयन लोकांबद्दल गौरवोद्गार काढले. मुंबईहून आम्ही परत आल्यावर साहेबांच्या प्रकृतीत परत बिघाड झाला. फेब्रुवारीत महिनाभर ते जवळजवळ पडूनच होते. महिनाभर त्यांचे वाचन लिखाण बंद ठेवले होते. ते वाचावयास लागले म्हणजे मी त्यांच्या हातातले पुस्तक अक्षरशः हिसकावून घेत असे. त्यांच्या पायात तीव्र स्वरूपाच्या वेदना होत होत्या. तसेच त्यांना अशक्तपणामुळे गरगरल्यासारखे होई आणि त्यातूनच त्यांना फिट्सचेही झटके येत होते. महिनाभर त्यांना हा त्रास होत होता. डॉक्टर मालवणकर तसेच दिल्लीतील डॉक्टरांचा सल्ला घेऊन औषधोपचार चालू होते. महिनाभराने त्यांना बरे वाटले. पहिली घटना दुरुस्ती. 26 जानेवारी 1950 रोजी भारताची घटना स्वीकारण्यात येऊन तिचा अंमल सुरू झाला. घटना स्वीकारल्यानंतर पहिली घटना दुरुस्ती केली ती ही की मागासलेल्या वर्गाच्या लोकांना शैक्षणिक व नोकरीत सवलती द्याव्यात किंवा नाहीत. त्यानंतर दुसरी घटना दुरुस्ती केली ती जमीन संपादनासंबंधीची म्हणजेच लँड ॲक्विजिशनची होय. घटना स्वीकृत केल्याबरोबर त्या दुरुस्त्या सुरू केल्याबद्दल डॉक्टर साहेबांना आश्चर्य वाटत असे. घरात आमच्या या घटना दुरुस्तीच्या संदर्भात चर्चा होत असत. डॉक्टर साहेब मला म्हणत की अमेरिकेची राज्यघटना इतकी वर्षे अंमलात आहे, परंतु आज तागायत त्यात फारशा दुरुस्त्या केलेल्या नाहीत आणि आपल्याकडे घटना अंमलात आल्यावर लगेचच घटना दुरुस्त्या सुरू झाल्या आहेत. मला आश्चर्य वाटते की ज्या घटना दुरुस्त्या हे करीत आहेत त्या सर्व मी घटना समितीत मांडल्या होत्या. त्यावेळी हे सर्व लोक काय करीत होते आणि आता उठसूट दुरुस्त्या करीत सुटले आहेत. साहेबांचा 58वा वाढदिवस. 14 एप्रिल हा साहेबांचा ऑफिशियल वाढदिवस. आमच्या बंगल्यावर सकाळपासून शुभेच्छा देणाऱ्यांची रांग लागत असे. साहेबांच्या वाढदिवशी माझा एक नियम होता. तो म्हणजे 13 एप्रिलला रात्री 12 वाजता त्यांच्या अभ्यासिकेत जाऊन त्यांना हार घालून त्यांना शुभेच्छा देणे हा होय. हा नियम 14 एप्रिल 1949 ते 14 एप्रिल 1956 पर्यंत मी कटाक्षाने पाळला. 6 डिसेंबर 1956 रोजी साहेबांचे महापरिनिर्वाण झाल्याने 14 एप्रिल 1956 नंतर प्रत्यक्षात त्यांचे अभिष्टचिंतन करण्याचे नशिबी राहिले नाही. डॉक्टर साहेबांची जयंती देशभर भव्य प्रमाणात साजरी होत होती, होत आहे आणि होतच राहील. परंतु त्यांच्या वाढदिवसाला प्रत्यक्षात त्यांना सर्वप्रथम शुभेच्छा देण्याचे परमभाग्य मला लाभले आहे याची धन्यता वाटते. 13 एप्रिलला रात्री बरोबर 12च्या ठोक्याला मी त्यांना सदिच्छा देत असे. तसेच 14 तारखेला सकाळीच चहाचा ट्रे घेऊन मी जात असे. तेव्हा देखील सर्वप्रथम अभिष्टचिंतन करण्याचे भाग्य मलाच लाभत असे. आमच्या बंगल्यावर सकाळपासून असंख्य चाहत्यांची, मित्रमंडळींची आणि अनुयायांची साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी रीघ लागत असे. 14 एप्रिलपासून जवळजवळ आठवडाभर अभिष्टचिंतन करणाऱ्या तारा, पत्रे यांचा वर्षाव होत असे. देशभरातील सर्व भाषांमधल्या वर्तमानपत्रांमधून साहेबांचे अभिष्टचिंतन करणारे लेख प्रकाशित होत. त्यांच्या हयातीतच त्यांचा जयंती उत्सव भारतभर उत्साहाने साजरा होत असे. त्यांच्या महापरिनिर्वाणानंतर 14 एप्रिलपासून सुरू होणारा त्यांचा जयंती उत्सव जूनच्या मध्यापर्यंत चालू असतो. मला वाटते असा उत्सव कोणाचाही साजरा होत नाही आणि होणारही नाही. हे भाग्य फक्त डॉक्टर साहेबांनाच प्राप्त झाले. त्यामागे त्यांचा अमर्याद त्याग व कार्य आहे हे विसरता येणार नाही. So far as the ultimate goal is concerned, I think none of us need have any apprehension. None of us need have any doubt. But my fear, which I must express clearly, is this. Our difficulty, as I said, is not about the ultimate future. Our difficulty is how to make the heterogeneous mass that we have today take a decision in common and march in a cooperative way on that road
which is bound to lead us to unity. Our difficulty is not with regard to the ultimate. Our difficulty is with regard to the beginning. Mr. Chairman, therefore, I like a strong, united center. दिल्लीत 2 मे 1951 रोजी महात्मा गौतम बुद्धाच्या जयंती उत्सवाच्या समारंभासाठी आम्हाला निमंत्रित करण्यात आले होते. ब्रह्मदेशाचे राजदूत सर मॉन्गाई यांच्या अध्यक्षतेखाली हा समारंभ आयोजित केला होता. डॉक्टर साहेबांनी प्रथमच जाहीरपणे बौद्ध धर्मावर भाषण देऊन अस्पृश्यांनी बौद्ध धर्म स्वीकारावा, त्याशिवाय मुक्ती नाही असा संदेश दिला. आपल्या भाषणात त्यांनी बौद्ध धर्माची वैशिष्ट्ये सांगून त्याची इतर धर्मांबरोबर तुलना केली आणि तो श्रेष्ठ कसा आहे हे पटवून दिले. त्या दृष्टीने साहेबांचे हे भाषण अतिशय महत्त्वपूर्ण व मूलगामी स्वरूपाचे आहे. त्या भाषणाचा महत्त्वाचा भाग मी मुद्दाम आपल्यासाठी इथे देत आहे. विशेष म्हणजे डॉक्टर साहेबांनी हे भाषण हिंदीतून केले होते. हे भाषण किती महत्त्वाचे आहे त्याचे यथार्थ मूल्यमापन द भारत या पत्राने आपल्या 3 मे 1950च्या अंकात केले आहे. ते पत्र म्हणते, A dramatic development of great national importance and interest throughout Southeast Asia took place in the capital tonight when Dr. Ambedkar, India's law minister, called upon 70 million Harijans to embrace Buddhism, speaking at the triple anniversary of Lord Buddha at crowded meeting. बुद्ध जयंतीच्या समारंभाला देशविदेशातील अनेक मान्यवर भिक्षू व प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता. आमचे भव्य स्वागत करण्यात आले. डॉक्टर साहेब प्रचंड जनसमुदायाला उद्देशून आपल्या अर्ध्या तासाच्या भाषणात म्हणाले, भारतात बुद्ध तत्त्वज्ञानाचे पुनरुज्जीवन पुन्हा आरंभ झाले आहे. प्रजासत्ताक भारताच्या राष्ट्रपतींना स्वतंत्र भारताच्या राष्ट्रध्वजावरील अशोक चक्रासाठी बुद्ध धर्माकडेच जावे लागले. स्वतंत्र भारताचे राष्ट्रचिन्ह असलेले सिंह देखील बुद्ध धर्माचेच प्रतीक आहेत. तसेच स्वतंत्र भारताच्या राष्ट्रपतींच्या शपथविधीच्या ऐतिहासिक प्रसंगी त्या प्रशस्त हॉलमध्ये हिंदू धर्मातील अगणित देवदेवतांची नव्हे तर बुद्धाच्या भव्य मूर्तीचीच प्रस्थापना करण्यात आली होती. बुद्ध मूर्तीच्या साक्षीनेच राष्ट्रपतींनी शपथ घेतली, राम अगर कृष्णच नव्हे तर कोणत्याही देवाशी बुद्धाची तुलना होऊ शकत नाही आणि खरं म्हणजे बुद्धाहून मोठा द्रष्टा व मार्गदाता जन्माला येऊच शकत नाही. रामायण व महाभारतातील अनेक प्रसंगांचे स्मरण देऊन साहेबांनी अशा प्रकारचे वर्तन असलेल्या राम आणि कृष्णाच्या मोठ्या महानपणाविषयी प्रश्न आणि शंका उपस्थित केल्या. ते पुढे म्हणाले, बौद्ध धर्माचा पाया नीतीवर आधारित आहे. बुद्ध हा महान मार्गदाता आहे. या उलट श्रीकृष्ण म्हणतो मी देवांचा देव आहे, येशू ख्रिस्त म्हणतो मी देवाचा पुत्र आहे, तर हजरत पैगंबर म्हणतो मी देवाचा शेवटचा प्रेषित आहे. जगातील प्रत्येक धर्मसंस्थापकाने आपण मोक्षदाते आहोत अशी भूमिका घेतली आहे. उलट पक्षी बुद्धाने मार्गदात्याची भूमिका घेतली आहे. बौद्ध धर्मात देवाची जागा नीतीने घेतली आहे. धर्म या शब्दाचा क्रांतिकारक अर्थ बुद्धानेच विचारार्थ मांडला. ब्राह्मणांच्या मताप्रमाणे धर्म म्हणजे यज्ञ आणि देवाला दिलेली आहुती. कर्माच्या ऐवजी नीतीलाच बुद्धाने धर्माचा मुख्य आधार मानले. हिंदू धर्माचे सामाजिक तत्व असमानता असून बौद्ध धर्म समतेवर उभा आहे. गीतेने देखील चातुर्वर्ण्याचा पुरस्कार केलेला आहे. यापुढे धर्म हा मालमत्तेसारखा बापापासून मुलाने वंशपरंपरागत घेतला जाऊ नये. व्यक्तिगतरित्या धर्म स्वीकारण्यापूर्वी प्रत्येकाने धर्माची सुज्ञ आणि समंजसपणाने चिकित्सा केली पाहिजे अशी आता वेळ येऊन ठेपली आहे. मुंबईत आगमन. दिल्लीतील बुद्ध धर्मावरील भाषणाची भारतातील सर्व वर्तमानपत्रांनी क्रांतिकारक भाषण म्हणून दखल घेतली. डॉक्टर आंबेडकर बौद्ध धर्म स्वीकारणार अशा मथळ्याखाली भाषण प्रसिद्ध केले. त्यानंतर बुधवार 4 मे रोजी आम्ही विमानाने मुंबईला संध्याकाळी आलो. लगेचच रात्री आम्ही मोटारीने तळेगावला गेलो. तळेगावला आमची लहानशी जागा होती. त्यावर 3 खोल्यांचे बांधकाम केले होते. आम्ही मुंबईला आलो म्हणजे जेव्हा कधी वेळ असला तर 1-2 दिवस तिथे राहून येत असू. तळेगावची हवा शुद्ध आणि तेथील वातावरण साहेबांना आवडत असे. तळेगावला खास करून विश्रांतीसाठी आमचे जाणे होत असे. आम्ही तळेगावला आलो ही खबर त्वरित आसपासच्या वस्तीत पसरत असे आणि आमच्या दर्शनासाठी लोकांची रीघ लागत असे.
त्या ठिकाणी स्वयंपाक करण्याची व्यवस्था मी आधीच करून ठेवली होती. जरुरीपुरती भांडी, गाद्या, चादरी आणि इतर वस्तू ठेवल्या होत्या. परंतु माझ्यावर स्वयंपाक करण्याची सहसा वेळच येत नसे, कारण आसपासच्या परिसरातील बायका भाकरी, बोंबलाची चटणी, पुरणपोळ्या असे एक ना अनेक पदार्थ श्रद्धेने करून आणीत आणि आग्रहाने खायला घालीत. आम्ही देखील ती प्रेमाने आणलेली चटणी भाकर आनंदाने खात असू. आम्हा दोघांनाही बोंबलाची चटणी आणि भाकरी अतिशय आवडत असे. आपल्या समाजाचे हे निष्पाप आणि निस्सीम प्रेम पाहून आम्हाला गहिवरून येत असे. डॉक्टर साहेब देखील लोकांची आस्थेने चौकशी करीत आणि त्यांना मार्गदर्शन करून धीर आणि हिंमत देत असत. तळेगावला बुधवारी आम्ही मुक्काम केला आणि गुरुवारी रात्री परत मुंबईस आलो. अहमदनगरचे कॉलेज. मुंबईला वार्ताहरांच्या प्रश्नांना उत्तर देताना साहेबांनी अहमदनगरला सिद्धार्थ कॉलेजच्याच धर्तीवर आर्ट्स आणि सायन्स कॉलेज सुरू करण्याचा मनोदय व्यक्त केला. अहमदनगरला कॉलेज सुरू करण्याविषयी आमच्या अनेक वेळा चर्चा झाल्या. नगर भाग त्या मानाने शिक्षणात मागासलेलाच होता, दुष्काळीही होता. नगरला कॉलेज सुरू करण्याच्या दृष्टीने त्या भागातील तडफदार कार्यकर्ते PJ रोहम यांनीही धडपड केलेली होती. साहेबांनी त्यांना त्या दृष्टीने जागेची वगैरे पाहणी करण्यास सांगितले होते. परंतु पुढे काही प्रगती होऊ शकली नाही आणि नगरचे कॉलेज काही प्रत्यक्षात येऊ शकले नाही. हैदराबादला प्रयाण. 19 मे 1950 रोजी हैदराबाद राज्य शेड्युल्ड कास्ट फेडरेशनच्या वर्किंग कमिटीची बैठक सिकंदराबाद येथे आयोजित करण्यात आली होती. सभेचे अध्यक्ष JH सुबैया होते. शेड्युल्ड कास्ट फेडरेशनचे अध्यक्ष डॉक्टर आंबेडकर आणि मी या सभेला खास निमंत्रित म्हणून हजर होतो. तसेच फेडरेशनचे सेक्रेटरी PN राजभोज हे देखील उपस्थित होते. आमच्या हैदराबाद मुक्कामात औरंगाबाद कॉलेज संबंधी तेथील सरकारी अधिकाऱ्यांशी आम्ही चर्चा केली. हैदराबादेतील बोट क्लब येथे साहेबांनी एक भाषण केले. त्या भाषणातही त्यांनी आपले धार्मिक विचार मांडले. माणसाला धर्माची आवश्यकता आहे काय? धर्मासाठी माणूस आहे की माणसासाठी धर्म आहे? मानवी जीवनातील धर्माचे स्थान आणि महत्त्व इत्यादी मुद्द्यांवर साहेब सखोल बोलले. हैदराबाद दौऱ्यातही आमचा ठिकठिकाणी सत्कार होत होता. अस्पृश्य वर्गाच्या संघटना तसेच इतरही अनेक संघटनांनी आमचे अनेक स्वागत आणि सत्कार सोहळे आयोजित केले होते. हैदराबादहून आम्ही दिल्लीस परत गेलो. आमची ओखला सहल. 1950च्या जून महिन्यात एकदा साहेबांचे एक सहकारी बळवंत वराळे दिल्लीला आले होते. त्यांना दिल्ली दाखविण्याच्या निमित्ताने साहेब सायंकाळी सचिवालयातून आले म्हणजे आम्ही दिल्लीतील काही ऐतिहासिक प्रसिद्ध स्थळे पाहण्यास जात असू. मोटारीने आम्ही कधी जामा मस्जिद, कधी लाल किल्ला, कधी कुतुब मिनार, कधी हुमायूची कबर तर कधी ओखला वगैरे ठिकाणी फिरायला जात असू. डॉक्टर साहेबांचे वराळेवर विशेष प्रेम होते. साहेब सायंकाळी परत आले म्हणजे आमचा रोज कुठे ना कुठे जाण्याचा कार्यक्रम असे. खरेदीसाठी आमची दुकाने ठरलेली असत. मग ते घरगुती सामान असो, मिठाई असो, स्टेशनरी असो की पुस्तके असोत, आमच्यासोबत वराळे असायचेच. दिवसा देखील बाजारातून काही घरगुती वस्तू आणायच्या असल्या तरी देखील वराळेंना मी पाठवीत असे. ते देखील आनंदाने जाऊन खरेदी करून आणत. एकदा ओखला येथे सहलीसाठी जाण्याचा कार्यक्रम मी वराळेंच्या मदतीने आखला. डॉक्टर साहेबांना येण्यासाठी आम्ही तयार केले. या सहलीचा खर्च वराळेंनी करायचा आग्रह धरला. साहेब आणि मी तयार नव्हतो, परंतु वराळेंच्या आग्रहाला आम्ही संमती दिली. त्यावेळी योगायोगाने माझे दोघे भाऊ आणि डॉक्टर मालवणकर देखील आमच्याकडे आले होते. डॉक्टर मालवणकर अर्थातच साहेबांची प्रकृती तपासण्यासाठी आले होते. डॉक्टर साहेबांचे पर्सनल सेक्रेटरी मेसी आणि असिस्टंट सेक्रेटरी पिल्ले यांनी पुढाकार घेऊन आमच्या सहलीची व्यवस्था केली. सहलीसाठी जाण्याचे ठरविले. साहेब, मी, माझे बंधू डॉक्टर मालवणकर, वराळे, मेसी, पिल्ले, साहेबांचे एक पत्रकार मित्र श्रीकृष्ण आणि एक नोकर इत्यादी लोक निघालो. ओखला दिल्लीपासून साधारणपणे 7 मैल होते. आमच्यासोबत मटण, तांदूळ, मसाला, तूप वगैरे स्वयंपाकाचे साहित्य घेऊन आम्ही ओखला येथील गेस्ट हाऊसवर पोहोचलो. मुक्कामावर पोहोचल्यावर सर्वप्रथम चहा करून सर्वांनी घेतला. स्वयंपाक आपण स्वतःच करणार असा आग्रह साहेबांनी धरला. लगेचच सुरुवातही केली. सर्वप्रथम त्यांनी आपल्या देखरेखीखाली मसाल्याचे प्रमाण ठरवून आणि त्याप्रमाणे कोंबडीच्या कालवणासाठी, सुक्या मटणासाठी आणि बिर्याणीसाठी वेगवेगळ्या प्रमाणात वेगळा वेगळा मसाला वाटण्याच्या सूचना नोकरास दिल्या.
मसाल्यात मिरची किती असावी, धणे किती असावेत, गरम मसाला किती असावा, खसखस किती असावी, आलं, कोथिंबीर, लसूण किती घालावेत, दालचिनी किती घालावी, हे त्या पदार्थानुसार साहेबांचे प्रमाण ठरलेले असे. मला आश्चर्य वाटते की एखाद्या स्त्रीपेक्षाही याबाबतीत साहेब तरबेज होते. मसाला वाटताना नोकरांना सूचना चालूच होत्या. ते म्हणायचे, मसाला लोण्यासारखा मऊ आणि इतका बारीक वाटला पाहिजे की डोळ्यात जरी घातला तरी जाणवायला नको. स्वयंपाक करताना पातेल्याचे झाकण उघडून चमच्याने थोडे कालवण डाव्या हाताच्या तळव्यावर घेऊन ते चाखून पाहत आणि त्याप्रमाणे आणखी काय पदार्थ घालायचे ते पाहत. त्या दिवशी मला साहेबांनी स्वयंपाकाला हातही लावू दिला नाही. मला म्हणाले, शरू, तू फक्त बघत राहा मी किती स्वादिष्ट स्वयंपाक करतो ते. तुम्हा बायकांना देखील असा स्वादिष्ट स्वयंपाक करता येईल की नाही याची शंका वाटेल. मला एक ना अनेक प्रकारे बोलून बाबासाहेब खिजविण्याचा प्रयत्न करीत होते. जेवणासोबत नारळाची ओली चटणीसुद्धा त्यांनी करून घेतली होती. कोंबडीचे कालवण, सुके मटण, बटाट्याची भाजी आणि बिर्याणी असे सर्व पदार्थ खुद्द साहेबांनी तयार करून घेतले. त्यानंतर आम्ही चादरी अंथरून जेवायला बसलो. हसत खेळत जेवणाला सुरुवात झाली. जेवताना हास्यविनोद करीत सर्वजण पोटभर जेवलो. साहेब आग्रह करून प्रत्येकाला जेवू घालत होते. सिलोनमधील यंग मेन्स बुद्धिस्ट असोसिएशन या संस्थेने आम्हाला कोलंबो येथे भरणाऱ्या बौद्ध धर्म परिषदेत भाग घेण्यासाठी निमंत्रित केले होते. 25 मे 1950 रोजी विमानाने आम्ही कोलंबोला प्रयाण केले. आमच्या समवेत फेडरेशनचे सेक्रेटरी राजभोजही आले होते. जगातील 27 देशांचे प्रतिनिधी जागतिक बौद्ध भ्रातृ परिषदेचे उद्घाटन करण्यास पवित्र दात ठेवलेल्या मंदिरात उपस्थित होते. या परिषदेचा आमचा मुख्य उद्देश म्हणजे बौद्ध धर्माचे धम्मसंस्कार व विधी कसे असतात यांचे परीक्षण करून भारतात बौद्ध धर्म रुजविण्याच्या दृष्टीने काय करता येईल याचा अभ्यास करणे हे होते. आमची राहण्याची व्यवस्था श्रीलंकेची जुनी राजधानी कँडी येथे करण्यात आली होती. डॉक्टर साहेबांना परिषदेच्या अधिकृत सत्रात भाषण करण्याची विनंती करण्यात आली, परंतु त्यांनी तसे करण्यास नकार दिला. पण परिषदेच्या उद्घाटनाचा ठराव पास झाल्यावर मात्र त्यांनी प्रतिनिधींना संबोधून भाषण दिले. जगातील बौद्ध राष्ट्रांच्या प्रतिनिधींना ते म्हणाले, भारतात बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवन करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. ते पुढे म्हणाले, बौद्ध राष्ट्रांनी केवळ धम्म परिषदा न भरविता त्यांनी धम्माचा जगभर प्रचार आणि प्रसार केला पाहिजे आणि धर्मासाठी त्याग करण्याची जबाबदारीही त्यांनी स्वीकारली पाहिजे. 5 जून रोजी यंग मेन्स बुद्धिस्ट असोसिएशन समोर साहेबांनी भारतातील बौद्ध धर्माचा विकास आणि विनाश या विषयावर भाषण केले. ते म्हणाले, सर्वसाधारणपणे असा समज आहे की बौद्ध धर्म भारतातून नष्ट झाला आहे, पण हे साफ चुकीचे आहे. असेही म्हटले जाते की बौद्ध धर्म भौतिकदृष्ट्या नष्ट झाला आहे. हे मी मान्य करतो, परंतु आध्यात्मिक शक्ती, स्पिरिच्युअल फोर्स म्हणून तो अजूनही जिवंत आहे. हिंदू धर्म 3 अवस्थातून गेला आहे: वैदिक धर्म, ब्राह्मण धर्म आणि हिंदू धर्म. हिंदू धर्माची दुसरी अवस्था सुरू असतानाच बौद्ध धर्माचा उदय झाला. ब्राह्मण जातीने असमानतेचा प्रचार केला. बौद्ध धर्माने समानता शिकवली. शंकराचार्याच्या उदयानंतर बौद्ध धर्म भारतातून नष्ट झाला असे म्हणणे वस्तुस्थितीच्या विरुद्ध आहे. वस्तुस्थिती अशी आहे की शंकराचार्याच्या मृत्यूनंतरही कित्येक शतके बौद्ध धर्म अस्तित्वात होता. भारतातील बौद्ध धर्माच्या ऱ्हासाची कारणे विशद करताना ते म्हणाले, माझ्या मते भारतातील बौद्ध धर्माच्या पाडावाची कारणे अशी आहेत. बौद्ध धर्माविरुद्ध प्रचार करणाऱ्या वैष्णव व शैव धर्मपंथाच्या लोकांनी बौद्ध धर्मातीलच आचार आणि चालीरीतींचा स्वीकार केला. दुसरे कारण म्हणजे भारतातील मुसलमानांची आक्रमणे होय. बख्तियारने बिहारवर स्वारी केली तेव्हा त्याने 5,000हून अधिक बौद्ध भिक्षूंची कत्तल केली. त्यामुळे उरलेले भिक्षू आपला जीव वाचवण्यासाठी चीन, नेपाळ आणि तिबेट या शेजारच्या देशात पळून गेले. नंतरच्या काळात भारतातील बौद्धांनी धर्मांचे पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न केला, पण तो यशस्वी झाला नाही, कारण जवळजवळ 90% बौद्धांनी हिंदू धर्माचा स्वीकार केला होता.
आमच्या कोलंबो भेटीत आम्ही अनेक बौद्ध विहारांना भेटी दिल्या आणि तेथील बौद्ध धर्मीय चालीरीती व संस्कार यांचे निरीक्षण केले. कोलंबो येथील नगर सभागृहात आमचे भव्य स्वागत करण्यात आले. कोलंबोमधील अस्पृश्यांनी बौद्ध धर्म स्वीकारावा अशी साहेबांनी त्यांना विनंती केली. तसेच सिलोनमधील जनतेने दलितांच्या हितासाठी माता पित्याच्या आपुलकीने झटावे आणि त्यांना आपल्या धर्मात स्थान द्यावे असे आवाहन केले. परिषद आटोपल्यावर आम्ही भारतात परत यावयास निघालो. मुंबईला येताना वाटेत त्रिवेंद्रम व मद्रास येथे साहेबांनी व्याख्याने दिली. त्रिवेंद्रम येथील विधिमंडळ सभागृहात त्यांनी राज्यघटना व लोकशाही या विषयांवर मार्गदर्शन केले. त्रावणकोरचे मुख्यमंत्री, ॲडव्होकेट जनरल, निर्बंध पंडित व न्यायमूर्तींशी त्यांनी सरकारी डाकबंगल्यात हिंदू कोड बिलावर प्रदीर्घ चर्चा केली. त्रिवेंद्रम येथे आमचा 2 ते 3 दिवस मुक्काम होता. त्या दरम्यान आम्हाला काही देवालये दाखवण्यात आली. तेथील पुरोहितांचे प्राबल्य आणि अन्नाचा नाश पाहून डॉक्टर साहेबांनी मनस्वी संताप व्यक्त केला. डॉक्टर साहेबांचा पुतळा. 19 जुलै 1950 रोजीच्या रात्री वराळ एका इसमास दिल्लीला घेऊन आले. दुसऱ्या दिवशी त्यांनी मला त्या इसमाला आणण्याचे प्रयोजन सांगितले. ते गृहस्थ शिल्पकार होते. त्यांचे नाव माडिलगेकर. साहेबांचा पुतळा तयार करण्याचा त्यांचा मानस होता. पुतळ्यासाठी लागणारी आवश्यक ती साधन सामुग्री त्यांनी सोबतच आणली होती. साहेब स्वतःचा पुतळा करून घ्यायला तयार होणार नाहीत. तसेच त्या शिल्पकाराचा मला अनुभव नसल्याने जर पुतळा बिघडला तर साहेब चिडतील म्हणून मी त्या गोष्टीला विरोध केला. त्या बाबतीत उत्सुकता दाखवली नाही. एके दिवशी जेवताना वराळेंनी खुद्द साहेबांनाच पुतळा करण्याबाबतीत विचारले. साहेब, छे, मी काय राजा किंवा संस्थानिक आहे काय? माझ्या पुतळ्याची काय जरुरी आहे? मुख्य म्हणजे सीटिंग्स द्यायला मला वेळही नाही. त्यानंतर साहेबांना मनमाड, औरंगाबाद, मुंबई येथे पूर्वनियोजित कार्यक्रमांना जावयाचे होते. औरंगाबादला त्यांना थैली अर्पण करणार होते. कॉलेजच्या जागेबद्दलही काम होते. 22 जुलै रोजी औरंगाबादला त्यांना 2001 रुपयाची थैली अर्पण करण्यात आली होती. जनतेत या समारंभाचा वृत्तांत आला होता. साहेबांच्या भाषणातील महत्त्वाचा भाग देणे मला आवश्यक वाटते, कारण दलित नेत्यांनी आजही त्यापासून बोध घेण्यासारखा आहे. साहेब म्हणाले होते, थैली अर्पण करण्याचे काही कारण नव्हते. आमिष वा लोभाने मी कधीही सेवा केली नाही. तुमची सेवा करीत राहणे मी माझे आद्य कर्तव्यच मानतो. मला थैल्यांचा जो थोडाफार पैसा मिळाला तो स्वतःकरिता मी कधीही वापरला नाही. गांधींस काही कोटींच्या थैल्या देण्यात आल्या. टिळकांस 9 लाख रुपयांच्या थैल्या दिल्या गेल्या. पण आपले असे मुळीच नाही. माझ्या हातून आपली निस्वार्थ सेवा व्हावी हीच माझी महत्त्वाकांक्षा आहे. माझ्या मित्रांनी प्रास्ताविक भाषणात ज्या गोष्टी सांगितल्या त्या अंगावर शहारे आणणाऱ्या आहेत. पूर्वीची स्थिती आणि आजची स्थिती यात आता फरक पडलेला आहे. एकदा आम्ही दौलताबादचा किल्ला बघावयास आलो असता माझे सहकारी तहान लागली म्हणून हौदात पाणी पिऊ लागले. तेव्हा 15-20 वर्षांच्या मुसलमान पोराने आमच्यावर शिव्यांचा वर्षाव केला होता. पाणी मैदानात पडले तर ते पसरून जाईल, डोहात पडले तर तिथे पाण्याचा संचय होईल. तद्वतच तुम्ही आपापसात एकजूट ठेवून शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या झेंड्याखाली एकत्र या. तुम्हास माणुसकीचे हक्क आहेत ते कोणी हिरावून घेतले तर सरकारच्या विरुद्ध दाद मागण्यासाठी कोर्टात जाता येते. तेव्हा घाबरण्याचे काहीच कारण नाही. एकीने वागा हेच मला तुम्हाला सांगायचे आहे. औरंगाबादहून येताना रॉयल एशियाटिक सोसायटीच्या मुंबई शाखेच्या विद्यमाने आयोजित एका समारंभात त्यांनी आपल्या बौद्ध धर्माच्या ओढीबद्दलचे विवेचन केले. प्राध्यापक ना के भागवत त्या समारंभाचे अध्यक्ष होते. औरंगाबाद मुंबईचे कार्यक्रम आटोपून 26 जुलैला आम्ही दिल्लीस परत आलो. साहेबांच्या अनुपस्थितीत वराळेंनी माझ्याकडून आमच्या बंगल्यात असलेला बुद्धाचा फोटो मला मागवून घेतला. त्या फोटोतील बुद्धाचे मॉडेल तयार करण्याचे त्यांनी ठरविले. बुद्धाचा पुतळा तयार झाल्यावर त्यांनी मला दाखविला. माडिलगेकरांची शिल्पकला मला फार आवडली. मी वराळेंना म्हणाले, यांनी चांगला पुतळा तयार केला आहे. आपण हा साहेबांना दाखवू, त्यांना निश्चितच आवडेल. रात्री जेवण चालू असताना मी साहेबांना सांगितले की माडिलगेकरांनी आपल्या बंगल्यातील बुद्धाच्या फोटोवरून बुद्धाचे सुंदर मॉडेल तयार केले आहे. आपणास ते नक्कीच आवडेल. जेवणानंतर 10च्या सुमारास आम्ही सर्वजण माडिलगेकरांना राहण्यास दिलेल्या खोलीत गेलो.
बुद्धाचे मॉडेल पाहून साहेब निस्तब्ध झाले. त्यांनाही मॉडेल आवडले. त्यांनी माडिलगेकरांची प्रशंसा केली. नंतर त्या पुतळ्यासमवेत मी, साहेब, वराळे व माडिलगेकरांचा फोटोही घेण्यात आला. मलाही बुद्धाचे मॉडेल आवडले असल्याने साहेबांचाही पुतळा माडिलगेकरांनी तयार करावा असे मी सुचविले. वराळेंनीही विनंती केली. साहेबांनी नकार दर्शविला नाही. ते स्तब्ध राहिले. एक प्रकारे त्यांनी मूक संमतीच दिली. योगायोगाने पीपल्स एज्युकेशन सोसायटीलाही एक पुतळा करून हवा होता. मला याबाबतीत सिद्धार्थ कॉलेजचे प्राचार्य पाटणकर यांनी विचारणा केली होती. माझ्या मनातही साहेबांचा पुतळा व्हावा ही तीव्र इच्छा होती. मग मी सिटिंग देण्यासाठी साहेबांची संमती मिळविली. माडिलगेकर अनायासे बंगल्यावर होतेच. आम्ही त्वरित पुतळ्याचे काम सुरू केले. साहेब जेवायला आले म्हणजे डायनिंग रूममध्येच मॉडेलचे काम रोज सुरू झाले. एके दिवशी साहेबांचे निरनिराळ्या अँगलमधून अनेक फोटोही घेण्यात आले. काही दिवसात साहेबांच्या पुतळ्याचे क्ले मॉडेल तयार झाले. सोसायटीच्या मागणीनुसार त्याचे ब्रॉन्झ पुतळ्यात रूपांतर करण्यात आले आणि सोसायटीचे रजिस्ट्रार कमलाकांत चित्रे यांच्या पुढाकाराने त्या पुतळ्याची स्थापना ग्रंथालयात करण्यात आली. आमच्याकडे वराळे आणि माडिलगेकरांचा मुक्काम असेपर्यंत साहेबांनी माडिलगेकरांकडून चित्रकलेचे आणि शिल्पकलेचे धडे घेतले. त्यांच्याकडून आम्ही एक बुद्धाची मूर्तीही तयार करून घेतली होती. विशेष म्हणजे माडिलगेकरांच्या देखरेखीखाली साहेबांनी देखील एक बुद्धाची मूर्ती तयार केली होती. बुद्धाची मूर्ती तयार केल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर अवर्णनीय होता. कारण बुद्धाची मूर्ती स्वतः तयार करण्याची त्यांची फार पूर्वीपासूनच मनुषा होती. भगवान बुद्धाची भारतीय चेहरेपट्टी व प्रवचन मुद्रा असलेल्या तसेच डोळे उघडे असलेल्या अनेक मूर्त्या तयार करण्याची साहेबांची फार इच्छा होती. त्या मूर्त्या देशविदेशात पाठवाव्यात. तसेच काहींची औरंगाबाद कॉलेजच्या परिसरात प्रतिष्ठापना करण्याचाही त्यांचा मानस होता. साहेब आजन्म विद्यार्थीच राहिले. कुठलीही कला आणि ज्ञान संपादन करण्याची त्यांची नेहमीच तयारी असे. कला शिकण्याची वा ज्ञान संपादनाचा त्यांना नेहमीच ध्यास असे. त्यात त्यांनी कधीही कसलाही कमीपणा मानला नाही. चित्रकला, मूर्तिकला, तबला वादन, व्हायोलिन वादन, संगीतकला, पाककला, मोटार चालविणे, पाली, संस्कृत शिकणे इत्यादी अनेक कला शिकण्याची त्यांची नेहमीच जिज्ञासा असे. प्रत्येक गोष्ट मला आली पाहिजे अशी त्यांची जिद्द असे. मला मोटार चालविता येते. आजही माझ्याकडे मोटार चालविण्याचा आंतरराष्ट्रीय परवाना आहे. साहेबांना मोटार चालविता येत नसे. झाले, एकदा ते हट्ट धरून बसले. तुला मोटार चालविता येते ना, मलाही मोटार चालवायला आली पाहिजे. साहेबांचा हट्ट म्हणजे एक प्रकारे बालहट्टच. ते पार्लमेंटमधून आले म्हणजे मी, साहेब आणि आमचा ड्रायव्हर गाडी घेऊन दिल्लीपासून लांबवर जात असू. कमी वर्दळ असलेल्या रस्त्यावर आमचे हे मोटार ड्रायव्हिंग स्कूल सुरू होत असे. साहेब मोठ्या उत्साहाने ड्रायव्हरच्या जागेवर बसत. मी शेजारी बसून त्यांना सूचना देत असे. आमचा ड्रायव्हर मागच्या सीटवर बसून सूचना देत असे. साहेब गाडी चालू करीत खरे, पण जेव्हा मी ब्रेक दाबा सांगायचे तेव्हा ते ॲक्सिलेटर दाबायचे आणि जेव्हा ॲक्सिलेटर दाबा सांगायचे तेव्हा ब्रेकवर पाय दाबत असत. त्यांचा क्लच, ब्रेक आणि ॲक्सिलेटर असा सारखा गोंधळ उडायचा आणि घोटाळा व्हायचा. आमचा हा ड्रायव्हिंग स्कूलचा सोहळा जवळजवळ आठवडाभर अधूनमधून चालला. मग तेच कंटाळले. म्हणाले, हे काही आपल्याला जमणार नाही बुवा. तू कशी काय इतक्या सराईतपणे गाडी चालवू शकतेस ते तूच जाणे. तसे मला काही जमणार नाही. मी म्हणाले, तुम्हाला कोणी सांगितले की शिकाच म्हणून? आयुष्यभर ते जिज्ञासू विद्यार्थीच राहिले. आमची डेहराडून सहल 1950च्या अखेरीस एकदा परत वराळे आपल्या 2-3 मित्रमंडळींसह आमच्याकडे आले होते. शिल्पकार माडिलगेकरही त्यात होते. माझा बंधू बाळू कबीरही आमच्याचकडे होता. साहेबांना मी म्हटले की वराळे आणि त्यांचे मित्र आले आहेत. माझा भाऊही हजर आहे. आपण कुठेतरी सहल काढूया. साहेबांना ही कल्पना आवडली. त्यांनी आपले पर्सनल सेक्रेटरी मेसी यांना डेहराडूनला जाण्याची सर्व तयारी करण्यास सांगितले. त्याप्रमाणे मेसी यांनी साहेबांचे पूर्वनियोजित कार्यक्रम बघून सहलीचा कार्यक्रम आखला. पुढील व्यवस्था केली आणि आम्ही सर्व मंडळी 2 मोटारीमधून सकाळीच दिल्लीहून निघून सायंकाळी 6च्या दरम्यान डेहराडूनला पोहोचलो. डेहराडूनचे जिल्हाधिकारी जातीने आमच्या स्वागतासाठी हजर होते. पूर्वी व्हॉइसरॉय राहत असलेला विस्तीर्ण बंगला आमच्या राहण्यासाठी उपलब्ध केला होता. आम्ही पोहोचल्यावर चहापाणी फराळ झाले. नंतर रात्री जिल्हाधिकाऱ्यांनीच आमच्या जेवणाची खास सोय केली होती. रात्री हास्यकल्लोळात आणि आनंददायी वातावरणात जेवणे झाले. राहण्याची व्यवस्था अगदी उत्तम होती.
हवामानही आल्हाददायक होते. त्या विस्तीर्ण बंगल्याच्या चारीही बाजूला अत्यंत विलोभनीय वनराई आणि हिरवळ होती. बंगल्याच्या हिरवळीवरच आम्ही निवांत बसत असू आणि तिथेच आमच्या गप्पा चर्चा चालत. एके दिवशी साहेबांनी वराळेंना गाडी दिली आणि जवळपास असलेल्या कालसिया या ठिकाणाला भेट देऊन येण्यास सांगितले. येथे यमुनीच्या तीरावर एक विहार असून त्यात तथागत भगवान बुद्धाचे वास्तव्य होते आणि म्हणूनच साहेबांनी वराळे आणि कंपनीला त्या ठिकाणास भेट देण्यास सांगितले. 1949 साली मला साहेब त्या ठिकाणी घेऊन गेले होते. तथागताच्या वास्तव्याने पुनीत झालेले ते ठिकाण अत्यंत शांत, पवित्र आणि मंगलमय वाटते. चोहोबाजूला चहाचे मळे विलोभनीय वाटतात. डेहराडूनला 3-4 दिवस राहून आम्ही दिल्लीला परत आलो. डोळ्यांचा त्रास. डॉक्टर साहेबांचे अखंड वाचन आणि लिखाण चालत असे. जसे घटनेचे काम अहोरात्र केले तसेच हिंदू कोडबिलाचे काम चालूच होते. हिंदू कोडबिल तयार करण्यासाठी त्यांना सर्व स्मृती, शास्त्रे, वेद आणि पुराणे यांचा सखोल अभ्यास करावा लागला होता. त्याचप्रमाणे शेकडो आधारभूत ग्रंथ आणि इतर लिखाण यांचा अष्टौप्रहर वाचन करणे, त्यांची टाचणे काढणे, त्या उपरांत त्यांचे स्वतःचे वाचन व ग्रंथ लेखनही चालूच असे. त्यात अखेरपर्यंत कधीही खंड पडला नाही. प्रकृतीकडे दुर्लक्ष करून त्यांनी हिंदू कोडबिलाचे काम अहोरात्र केले. वास्तविक पाहता वाचन लिखाण काही दिवस बंद करावे असा डॉक्टरांनी सल्ला दिला होता. मी देखील त्यांना परावृत्त करीतच असे. पण हिंदू कोडबिलावर चर्चा करण्यासाठी हिंदू पंडित वा विद्वान येत. त्यातून परत लिहिण्या वाचण्याचा प्रसंग येतच असे. अशा प्रकारे हिंदू कोडबिलामुळे साहेबांनी आपले आधीच अधू असलेले डोळे आणखीच बिघडवून घेतले. त्यांचा डोळ्याचा त्रास 2-3 महिने चालूच होता. जास्त त्रास झाला की थोडे दिवस ते लिहिणे वाचणे बंद करीत. पण त्यांना जास्त दिवस स्वस्थ बसणे शक्यच नव्हते. लगेचच ते लिखाण वाचन सुरू करीत. त्यामुळे डोळ्यांचे दुखणे जोर करीत असे. डोळ्यांच्या उपचारासाठी आम्ही मुंबईलाही ऑक्टोबरमध्ये जाऊन आलो. बॉम्बे हॉस्पिटलमधील एक प्रख्यात डॉक्टर साहेबांच्या डोळ्यांवर उपचार करीत. ते डॉक्टर पारशी होते आणि त्यांचे नाव मास्टर की मिस्त्री असे काहीसे होते. मला आता आठवत नाही. वाचन लिखाण करून साहेबांचे डोळे इतके खराब झाले होते की काही महिन्यातच त्यांच्या चष्म्याचा नंबर बदलत असे. डोळ्यांची त्यांना फार चिंता वाटत असे. कधी कधी ते उद्वेगाने म्हणत, माझे कसे होईल? लिखाणा वाचनाशिवाय माझ्या जगण्यात काय अर्थ आहे? औरंगाबाद कॉलेजची चिंता. औरंगाबाद येथे जून 1950 पासून आम्ही PES कॉलेज या नावाचे कॉलेज सुरू केले होते. पुढे मी सुचविलेले मिलिंद हे नाव साहेबांनाही आवडले आणि ऑक्टोबर 1955 त्यांनी मिलिंद कॉलेज असे त्याचे नामकरण केले. 1 सप्टेंबर रोजी प्रजासत्ताक भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते महाविद्यालयाच्या इमारतीची कोनशिला बसविण्याचा समारंभ झाला होता. प्रस्तुत समारंभाला निजामाचा खास दूतही हजर होता. डॉक्टर राजेंद्र प्रसादांनी आपल्या भाषणात साहेबांच्या प्रकांड विद्वत्तेची, घटनेच्या लिखाणात बजावलेल्या कर्तव्याची आणि दीनदलितांच्या शिक्षणासाठी घेत असलेल्या कळकळीची मुक्त कंठाने स्तुती केली होती. दुसऱ्या दिवशी डॉक्टर राजेंद्र प्रसाद साहेब, मी, मिलिंदचे प्राचार्य मनोहर चिटणीस, वराळे व इतर सरकारी अधिकारी वेरूळची लेणी पाहण्यास गेलो होतो. साहेब प्रत्येक लेण्याची माहिती व समग्र इतिहास राष्ट्रपतींना समजावून सांगत. डॉक्टर साहेबांनी दिलेल्या शिल्पकला, बौद्ध धर्माबद्दलच्या लेण्यासंबंधीच्या माहितीबद्दल राष्ट्रपतीही चकित झाले आणि एवढी दुर्मिळ माहिती करून दिल्याबद्दल त्यांनी साहेबांचे आभार मानले. जूनमध्ये कॉलेज तर सुरू केले, परंतु त्याचा विस्तार व जमा खर्च यांचा आर्थिक कारणाने ताळमेळ बसत नव्हता. औरंगाबाद विभाग उस्मानिया विद्यापीठाच्या अखत्यारीत येत असे. त्या विद्यापीठाचे उपकुलगुरू दिल्लीत साहेबांना भेटले होते, पण ते कॉलेजची आर्थिक स्थिती पाहता मदत करण्यास फारसे उत्सुक दिसले नाहीत. त्या वर्षी कॉलेजला 1 लाख तूट येईल असे आम्हाला कळले होते. त्यामुळे साहेबांना ते कॉलेज एक चिंतेचा मोठा विषय झाला होता. उस्मानिया विद्यापीठाच्या उपकुलगुरूंनी कॉलेज इतरत्र हलविण्याची सूचना केली होती, पण पुढे कॉलेजची प्रचंड प्रगती साहेबांनी करून दाखविली. इतकेच नव्हे तर एक नामांकित कॉलेज असा लौकिक मिळविला. वरळी बुद्धविहारात हिंदू कोडबिल लोकसभेपुढे विचारार्थ ठेवण्याची साहेबांची धडपड चाललीच होती.
पण डिसेंबर पावेतो ते पटलावर ठेवण्यातच आले नाही. तशी संधीच प्रतिगामी लोकांनी येऊ दिली नाही. लोकसभेचे अध्यक्ष मावळंकर, राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद व इतर पुराणमतवादी लोकांचा त्याला विरोध होताच. शेवटी 22 डिसेंबरला लोकसभा 5 फेब्रुवारी 1951 पर्यंत तहकूब झाली. त्यामुळे या सुट्टीचा उपयोग धर्मकार्यासाठी करावा या हेतूने आम्ही मुंबईचा दौरा आखला. साहेबांच्या डोळ्यांची तपासणी करणेही आवश्यक होते. 14 जानेवारी 1951 रोजी कार्यकर्त्यांनी वरळी येथील बुद्ध विहारात सभा आयोजित केली होती. तेथे मेळावा काही दिवस चालला होता. प्रोफेसर भागवत आम्हाला सिद्धार्थ कॉलेजात भेटावयास आले. त्यांनी आम्हाला निमंत्रण दिले. साहेबांनी बुद्ध विहाराला भेट देण्याचे कबूल केले, परंतु व्याख्यान देणार नाही असे म्हटले. तथापि तिथे गेल्यावर लोकांच्या आग्रहाखातर बोलावेच लागले. साहेबांनी बुद्ध धर्माबद्दल त्यात आपली मते प्रकट केली असल्याने ते मोलाचे भाषण थोडक्यात देणे उचित होईल. डॉक्टर साहेब म्हणाले, बुद्ध या देशात 80 वर्षे जगला. या देशात त्याने आपल्या आयुष्याची 45 वर्षे प्रचारात घालवली. आज जशी शंकराचार्याला मोटार आहे तशी त्यांच्याजवळ मोटार नव्हती. साधा गाडी घोडाही नव्हता. वाहतुकीचे एकही साधन त्याला उपलब्ध नव्हते. तरीही देश कल्याणाकरिता तो जम्मूपासून कन्याकुमारीपर्यंत अक्षरशः पायी फिरला. 1200 वर्षांपर्यंत बुद्ध धर्म या देशात चालू होता. ज्याने भिक्षा मागून आपले जीवन जगविले, अनंत हाल अपेष्टा सोसल्या, त्याचे नावही या देशात निघत नाही. केव्हा केव्हा खोट्याचा जय होतो, खऱ्याचा जय होत नाही. तसाच काहीसा हा प्रकार आहे. पण सर्वांनी ध्यानात ठेवावे की सत्याचाही केव्हा तरी जय होईलच, आणि आज ती वेळ आली आहे. 1200 वर्षांचा धर्म पुनरपी या देशाचा धर्म होईल अशी मला खात्री आहे. येथील भिक्षू मित्राने सांगितले की पुष्कळ लोकांना दीक्षा घ्यावीशी वाटते, पण त्यांना मी सांगितले की बौद्ध होणे सोपे नाही. म्हणून मी व माझे लोक आम्ही मिळून काही नियम करणार आहोत. ते नियम जे लोक पाळतील त्यांनाच दीक्षा दिली पाहिजे. बुद्ध धर्माची दीक्षा घेतल्यावर तुम्हाला हिंदू धर्मातील मते व दैवते बुद्ध धर्मात आणता येणार नाहीत. घरात खंडोबा आणि बाहेर बुद्ध चालणार नाही. हल्ली धर्माला ग्लानी आली आहे, पण मी म्हणतो की धर्माची सर्वांनाच आवश्यकता आहे. माझ्या मते एक गोष्ट निश्चित आहे, धर्माशिवाय समाज जगणार नाही, आणि तो धर्म बौद्ध धर्मच पाहिजे. समता, प्रेम, बंधुभाव या गोष्टी जगाच्या उद्धाराकरिता आवश्यक असतील तर त्या बुद्ध धर्मातच सापडतील. मी आज 20 वर्षे प्रत्येक धर्माचा अभ्यास केला आहे. सर्व धर्मांचा अभ्यास केल्यावर जगाला बौद्ध धर्मच स्वीकारला पाहिजे असे माझे मत झाले आहे. 5 फेब्रुवारी रोजीच लोकसभेत हिंदू कोड बिल मांडले जाण्याची शक्यता होती. लोकसभेचे सभापती मावळंकर, राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद, उपपंतप्रधान व गृहमंत्री सरदार पटेल व इतर सनातनी काँग्रेस जनांचा हिंदू कोड बिलाला तीव्र विरोध होता. सर्व सनातन्यांनी विरोधकांची फळीच उभारली होती. बिर्ला बजाज हे भांडवलदार देखील त्या बिलाच्या विरोधात होते. त्यांनी आपापल्या परीने सरकारवर वजन आणण्याचा प्रयत्न सुरू केला होता. विरोधकांचे मुख्य जे आक्षेप होते ते असे: 1. या विषयावर लोकांचा कौल घेतलेला नाही, त्यामुळे ते विधेयक घाईघाईने लोकसभेत संमत करून घेऊ नये. 2. अशा प्रकारचे क्रांतिकारक सामाजिक परिवर्तन घडवून आणण्यास काळ अनुकूल नाही, त्यामुळे हे वादग्रस्त विधेयक विचारात न घेता अनुकूल परिस्थितीची वाट पाहावी. हे विधेयक जर संमत केले तर हिंदू समाजाचे विभाजन होईल. 4. सध्याची लोकसभा राज्यांच्या विधिमंडळातून म्हणजेच अप्रत्यक्ष मतदान पद्धतीने अस्तित्वात आलेली असल्याकारणाने अशा मूलगामी विषयावर कायदा करण्याचा अधिकार लोकांनी तिला दिलेला नाही. 5. सध्याचे सरकार राष्ट्राचे काळजीवाहू सरकार आहे असे स्वतःला म्हणविते. अशा काळजीवाहू सरकारला संपूर्ण देशाच्या सामाजिक जीवनावर परिणाम करणाऱ्या विषयावर कायदा करण्याचा अधिकारच नाही. असमानतेवर आधारलेल्या हिंदू समाजाला समतेच्या चौकटीत पुनर्रचना करून बसविण्याचे डॉक्टर आंबेडकरांचे महान स्वप्न होते. त्यासाठी ते जीवाचे रान करून रात्रंदिवस झटत होते. त्यांनी स्वतःच्या प्रकृतीचीही काळजी घेतली नाही,
परिणामी त्यांची प्रकृती तर ढासळलीच, पण दृष्टीही अधू झाली. लोकसभेच्या सभासदांना हिंदू कोड बिलाबद्दलची वस्तुस्थिती स्पष्ट व्हावी या हेतूने साहेबांनी 39 पाने असलेली एक पुस्तिका छापून वाटली होती. या छापील पुस्तिकेत देशभरातील निरनिराळ्या थरातील प्रतिनिधींशी चर्चा करून मूळ हिंदू संहितेत म्हणजेच हिंदू कोड बिलात आपण काय आणि कसा फरक केलेला आहे याचे सखोल विश्लेषण साहेबांनी केले होते. पंतप्रधान नेहरू नुकतेच अमेरिकेचा दौरा आटोपून आले होते. साहेबांनी नेहरूंची भेट घेऊन बिल मांडण्याविषयी संमती मिळवली. नेहरूंनी साहेबांना हे बिल संमत करणारच असे आश्वासन दिले. इतकेच नव्हे तर नेहरू जाहीरपणे घोषणा करीत होते की लोकसभेने हे बिल हिंदू कोड बिल जर संमत केले नाही तर आपले सरकार राजीनामा देईल. त्याही पुढे जाऊन नेहरूंनी आवेशपूर्ण जाहीर केले की आय विल स्विम ऑर सिंक विथ हिंदू कोड बिल. पंतप्रधान नेहरू या बिलाविरुद्ध नव्हते, पण सभापती मावळंकर, राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद, गृहमंत्री वल्लभभाई पटेल हे उघडपणे विरोधात होते. अशा गढूळ वातावरणात डॉक्टर साहेबांनी हिंदू कोड बिल लोकसभेमध्ये 5 फेब्रुवारी 1951 रोजी मांडले. अपेक्षेप्रमाणे त्यावर मोठा गदारोळ उठला. शिखांचे प्रतिनिधी सरदार हुकुमसिंग कट्टर हिंदूवादी होते. पंडित ठाकूरदास भार्गव यांनीही बिलास तीव्र विरोध केला. विरोधकांच्या टीकेला मुद्देसूद व समर्पक विश्लेषण करून साहेबांनी उत्तरे दिली. 3 दिवस वादविवाद चालला, पण बिलाच्या विरोधकांचे समाधान होईना आणि ते होणेही शक्य नव्हते, कारण सनातनी लोकांनी कुठल्याही परिस्थितीत बिल संमत न होऊ देण्याचा निश्चयच केला होता. शेवटी सप्टेंबर 1952 भरणाऱ्या लोकसभेच्या अधिवेशनापर्यंत हिंदू कोड बिलावरील चर्चा स्थगित करण्यात विरोधकांना यश आले. डॉक्टर साहेब अतिशय निराश झाले, परंतु त्यांनी धीर सोडला नाही. मी देखील त्यांना धीर देत असे की अजूनही वेळ गेलेली नाही. 7-8 महिने वाट पहा. कदाचित या अवधीत जनमत जागृत होईल, विरोधकांचेही मत परिवर्तन होईल. धीर सोडू नका. साहेब अतिशय खिन्न दिसत असले तरी हिंदू कोड बिल सप्टेंबरात संमत करून घेण्याची त्यांची जिद्द कायमच होती. एक अस्पृश्य मंत्री हिंदू धर्माला भ्रष्ट करीत आहे अशी ओरड सनातन्यांनी धर्माच्या नावाखाली सुरू करून लोकांना भडकवण्यास सुरुवात केली. भाषणे, निदर्शने व जाहिराती देऊन सरकारविरुद्ध व साहेबांविरुद्ध टीकेचे मोहोळ उठविले. पार्लमेंटसमोर भाडोत्री निदर्शक निदर्शने करू लागले होते. एकदा तर एका निदर्शकाचे टोळके आमच्या बंगल्यात घुसून घोषणा देऊ लागले. तेव्हा सुरक्षा रक्षकांनी त्यांना बाहेर काढले. साहेबांना खुनाची धमकी देणारी पत्रेही येत होती, पण साहेब न डगमगता बिलाचे समर्थन करीत होते. दुर्दम्य इच्छाशक्ती. हिंदू कोड बिलासंबंधी एकूण राजकीय घडामोडींमुळे साहेब खिन्न होत असत. तेव्हा मी त्यांना धार्मिक कार्याकडे ओढण्याचा प्रयत्न करीत असे. मी त्यांना म्हणत असे की आता आपण आपले लक्ष धम्मकार्याकडे केंद्रित करून राजकारणाऐवजी धर्मकारण करूया. या धम्मकार्यासाठी त्यांना हुरूप येत असे. मी भारत बौद्धमय करीन ही त्यांची घोषणा म्हणजेच त्यांच्या दुर्दम्य इच्छाशक्तीचेच लक्षण आहे. एका पत्रात ते दादासाहेबांना लिहितात, 3 एप्रिल 1951. प्रिय भाऊराव, आपली सर्व पत्रे पोहोचली. त्या सर्वच पत्रांना उत्तर देत आहे. माझी स्वतःची मी अधिक काळजी घेत आहे. आता अधिक काळ कशाला जगायचे असे मला वाटत असे, पण मी भगवान बुद्ध आणि बौद्ध धर्माची कामे हाती घेतल्याने मला आणखी काळ जगलेच पाहिजे. आजची माझी इच्छाशक्ती मी अधिक काळ जगावे अशीच आहे. माझे वयोमान पाहता माझ्या प्रकृतीत काहीसे नवचैतन्य पुन्हा निर्माण झाल्याचे तुमच्याही दृष्टोत्पत्तीस येईल. साहेबांचा वाढदिवस. 14 एप्रिल 1951 रोजी साहेबांचा 59वा वाढदिवस देशभर धूमधडाक्यात साजरा झाला. त्याच दिवशी आमच्या बंगल्यावर साहेबांसह माझा व साहेबांच्या इतर प्रमुख सहकाऱ्यांचा एक ग्रुप फोटोही घेण्यात आला. माझ्या नेमाप्रमाणे मी रात्री 12ला साहेबांना हार्दिक शुभेच्छा दिल्या होत्या, हे वेगळे सांगायलाच नको. 1952च्या निवडणुकीचे वारे.
भारतीय घटनेनुसार 1952 साली पहिली सार्वत्रिक निवडणूक जवळ येत होती. त्या दृष्टीने प्रत्येक पक्ष मोर्चे बांधणी करीत होता. निवडणुकीत सहकार्य करण्याच्या दृष्टीने बोलणी चालू होती. जेवताना, फिरायला जाताना, कधी हिरवळीवर बसले असताना या संबंधात चर्चा होत असत. काँग्रेस, जनसंघ, हिंदू महासभा व कम्युनिस्ट इत्यादी पक्षांबरोबर सहकार्य वा युती करणे साहेबांच्या तत्वात बसण्यासारखे नव्हते. आमची त्याबाबत बरीच चर्चा चालत असे. शेवटी समाजवादी पक्षासमवेत निवडणुकीत सहकार्य करण्याचे ठरवून शेतकरी कामकरी पक्षाचे नेते केशवराव जेधे, शंकरराव मोरे आणि भाऊसाहेब राऊत यांना शेड्यूल कास्ट फेडरेशनने पाठिंबा द्यावा असे ठरले. शेड्यूल कास्ट फेडरेशनची निवडणूक निशाणी. पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या दृष्टीने विचारविनिमय, पक्षाचा प्रचार, उमेदवारांच्या याद्या, उमेदवारांची निवड, इतर पक्षांबरोबरची सहकार्याची बोलणी करणे, त्याचबरोबर कायदा खात्यातील कामाचा बोजा, तशात निवडणूक येऊ घातल्याने त्यांच्या खात्यास निवडणूक संबंधी प्रचंड काम होते. निवडणूक संबंधी प्राथमिक गोष्टीचे सहकाऱ्यांना मार्गदर्शन करणे, अशा कितीतरी कामांचा बोजा त्यांच्या शिरावर होता. ते अतिशय शिणून गेले होते. दिल्लीहून बाहेर काढण्याशिवाय मार्ग नव्हता. म्हणून मी त्यांच्या सेक्रेटरीच्या मदतीने उत्तर प्रदेशमधील राणीखेत येथे विश्रांतीला जाण्याचा कार्यक्रम आखला. त्याप्रमाणे विश्रांतीसाठी मी त्यांना घेऊन गेले. राणीखेतच्या विश्रामगृहात आमचा मुक्काम होता. जूनच्या मध्यावर आम्ही राणीखेतला गेलो आणि 2 जुलै रोजी दिल्लीला परत आलो. राणीखेतची विशेष आठवण राहण्याचे कारण असे की शेड्यूल कास्ट फेडरेशन व नंतर रिपब्लिकन पक्षाची निवडणूक निशाणी म्हणून निवडलेली हत्ती ही निशाणी राणीखेतला विश्रांतीच्या दरम्यान आम्ही निवडली आहे. त्याचे असे झाले की मुंबई सरकारच्या मुख्य सचिवांनी आगामी होऊ घातलेल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या संबंधाने सर्व पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक बोलावली होती. त्या बैठकीचे निमंत्रण साहजिकच शेड्यूल कास्ट फेडरेशनचे सेक्रेटरी राजभोज यांना आले होते. तेव्हा त्या बैठकीत पक्षाचे बोधचिन्ह म्हणजेच निवडणूक निशाणी काय सांगावे अशी पत्राद्वारे राजभोजनी साहेबांना विचारणा केली होती. राणीखेतला पोहोचल्यावर आमचा त्याबाबतीत विचारविनिमय चालला होता. साहेबांच्या मते निवडणूक निशाणी उठावदार आणि पटकन लक्षात येईल अशी असावी. कोणाचाही त्या बाबतीत गोंधळ उडणार नाही, कारण भारतात बहुसंख्य नागरिक अडाणी आणि अशिक्षित आहेत. निरीक्षर वा अडाणी माणसालाही निशाणी पटकन समजावी म्हणून निशाणी एखादी वस्तू किंवा प्राणी असावा. प्राण्याचा विचार निश्चित केल्यावर तो कोणता असावा असा आम्ही खल सुरू केला. वाघ, सिंह, हत्ती, घोडा, उंट, बैल, गाय इत्यादी प्राण्यांचा विचार करता मी म्हणाले, हत्ती हा प्राणी सर्वात पटकन लक्षात येणारा आणि अगदी वेगळा आहे. आणि विशेष म्हणजे हत्तीला बौद्ध धर्मातही विशेष स्थान आहे. मला हत्ती आठवण्याचं मुख्य कारण म्हणजे मी अजिंठा आणि वेरूळ येथील बौद्ध गुंफांमधील हत्तीची अनेक कलात्मक शिल्पे पाहिली होती. अजिंठा लेण्यातील बोधिसत्व असलेल्या हत्तीची चित्रकथाही माझ्या लक्षात होती. साहेबांच्या मनातही हत्तीच होता. मी पटकन हत्ती सुचवण्याचे मुख्य कारण म्हणजे बौद्ध धर्माचा जो अभ्यास साहेब माझ्याकडून करून घेत होते तो होय. हिंदू कोड बिल लोकसभेत मांडून ते लवकरात लवकर संमत व्हावे याची तळमळ साहेबांना रात्रंदिवस लागून राहिली होती. 10 ऑगस्ट 1951 रोजी त्यांनी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंना एक कळकळीचे पत्र पाठविले. त्या पत्रातील महत्त्वाचा भाग असा: माय डिअर पंडित नेहरू, my health is causing anxiety to me and my doctors, and before I put myself into the hands of doctors, I am anxious that the Hindu Code Bill should be disposed of. I therefore request you for a higher priority by taking it up in Parliament for consideration on August 16th, so that it would be completed by September 1st. The Prime Minister knows that I attach greater importance to that measure and will be prepared to undergo any strain on my health to get the bill through. Yours sincerely, Bhimrao Ambedkar. प्रिय पंडित नेहरू,
माझ्या प्रकृतीबद्दल मला आणि माझ्या डॉक्टरांना चिंता वाटत आहे. तथापि मी स्वतःला डॉक्टरांच्या स्वाधीन करण्यापूर्वी हिंदू कोड बिल हातावेगळे करण्याची मला उत्कंठा लागून राहिली आहे. तरी मी आपणास विनंती करतो की त्या विधेयकाला आपण अग्रक्रम देऊन 16 ऑगस्ट रोजीच ते लोकसभेपुढे विचारासाठी ठेवावे, म्हणजे सप्टेंबरपर्यंत त्यावरील चर्चा पूर्ण होईल. या विधेयकाला मी किती महत्त्व देतो आणि ते लोकसभेत संमत व्हावे यासाठी वाटेल तेवढे शारीरिक कष्ट सोसावयास मी कसा तयार आहे हे पंतप्रधानांना माहीतच आहे. आपला B.R. आंबेडकर. पंतप्रधान नेहरूंनी साहेबांना त्याच दिवशी कळविले की तुम्ही जरा धीराने घ्यावे. हिंदू कोड बिलाला आत आणि बाहेर असा दोन्ही बाजूंनी विरोध असल्यामुळे ते लोकसभेच्या विचारासाठी सप्टेंबरच्या आरंभी घ्यावे असे मंत्रिमंडळाने ठरविले आहे. Dear Dr. Ambedkar, you should take things easy, and as there is opposition inside and outside to the Hindu Code Bill, the Cabinet has decided that it should be taken up at the beginning of September 1951. Yours sincerely, Jawaharlal Nehru. नेहरूंना डॉक्टर साहेबांनी पत्र लिहून हिंदू कोड बिलास अग्रक्रम देऊन 16 ऑगस्ट रोजीच सादर केली होती. काँग्रेस पक्षाच्या संसदीय बैठकीत नेहरूंनी हे विधेयक त्वरेने मान्य करण्याची विनंती केली. लोकसभेचे ते शेवटचे अधिवेशन असल्याने व मुख्य म्हणजे बहुसंख्य काँग्रेसचे सभासद त्या बिलाविरुद्ध असल्याने ते नवीन लोकसभा अस्तित्वात येईपर्यंत त्यावर विचार करू नये असे ठरविण्यात आले. म्हणून काँग्रेस पक्षाने आपल्या सभासदांना आपल्या इच्छेप्रमाणे मतदान करण्यास मुभा दिली होती. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात ते विधेयक विचारात घेण्यात आले नाही. संसदेत कोणतेही बिल मांडावयाच्या आधी अजेंडावर कार्यक्रम पत्रिकेवर घ्यावे लागते आणि ते काम सभापतीच्या कार्यालयामार्फत होते. पण हिंदू कोड बिल अजेंडावर येऊच नये म्हणून जो तो धडपड करीत होता. वास्तविक पाहता सभापती यात हस्तक्षेप करून एखाद्या महत्त्वाच्या बिलाला प्राधान्य देऊ शकतात, पण काँग्रेस श्रेष्ठी आगामी निवडणुकांवर डोळा ठेवून पावले टाकत होते. बिल संमत होऊन हिंदू समाजात सरसकट समता प्रस्थापित होण्यात त्यांना रस नव्हता, तर निवडणुका जिंकून सत्ता टिकविण्यातच त्यांना रस होता. 17 सप्टेंबर रोजी त्या बिलातील विवाह आणि घटस्फोट हा भाग विचारात घ्यावा आणि त्यातील मालमत्तेसंबंधीची कलमे जर सवड असेल तर विचारात घ्यावी असे काँग्रेस संसदीय मंडळाने ठरविले. त्याप्रमाणे नेहरूंनी विवाह व घटस्फोट हे भाग स्वतंत्र मानावेत अशी सुचविलेली तडजोडही साहेबांनी मान्य केली. मात्र त्यांना कसेही हिंदू कोड बिल पुढे रेटत न्यायचे होते. पण काँग्रेसच्या प्रतोदांनी मुद्दामच सभासदांवर वेळेचे बंधन घातले नव्हते किंवा कसलेही दडपण आणले नव्हते. त्यामुळे वेळ काढू व बेफाट भाषणे करून जाणून बुजून सभासद सर्व वेळ त्यातच खर्ची घालीत होते, जेणेकरून अधिवेशन काळ संपावा आणि पुढील लोकसभेतच बिल चर्चेस यावे असा उघड डाव काँग्रेसने योजला. मागील अधिवेशनात निव्वळ भाषणबाजी व वृथा विरोध करण्यात सभासदांनी वेळ घालविला. नंतरच्या अधिवेशनातही तशाच प्रकारे 4 दिवस व्यर्थ घालविले. त्यामुळे 22 सप्टेंबरपर्यंत केवळ 4 कलमांपर्यंतच चर्चा झाली. त्यातील विवाह आणि घटस्फोट या 2 भागांचा सुद्धा पूर्णपणे विचार वेळेअभावी करता आला नाही. अशा प्रकारे अत्यंत केविलवाण्या स्थितीत त्या बिलाचा त्याग करण्यात आला. त्यामुळे हिंदू कोड बिल हे आपले जीवित ध्येय मानलेल्या डॉक्टर साहेबांची दारुण निराशा झाली. या बिलावर नवी गाडगीळ, पंडित कुंझरू व अन्य सभासदांनी बिलाचे समर्थन करणारी भाषणे केली, पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. साहेबांना मी माझ्या परीने धीर देत असे. बोलविते धनी भांडवलदार. हिंदू कोड बिल संमत होऊ नये म्हणून प्रामुख्याने मारवाडी, गुजराती भांडवलदार दबाव आणत होते. कारण हे बिल संमत झाले तर विवाहित मुलगी व पत्नी यांना संपत्तीतील समान हिस्सा मिळाला असता. विवाहित मुलगी व पत्नी यांना संपत्तीचा समान हिस्सा मिळू नये म्हणून भांडवलदारांनी पैसे देऊन काही सदस्यांना बिलाला विरोध करायला लावला, हे मला पक्के ठाऊक आहे. वास्तविक पाहता हिंदू कोड बिलाशी मुस्लिमांचा काय संबंध येतो? त्यांचा पर्सनल लॉ स्वतंत्र आहे. हिंदू कोड बिलाचा मुस्लिम समाजावर काडीचाही परिणाम होण्याचा प्रश्नच नव्हता. तरीही अहमद हे संसद सदस्य त्या बिलाला विरोध करून उगाचच वेळ घालवित होते.
थोडक्यात मुद्दामच टाइमपास करीत होते. काही सदस्यांनी विचारणा केली की अहमद यांचा हिंदू कोडशी काय संबंध, सभागृहाचा मौल्यवान वेळ ते का दौडीत आहेत. त्यावर स्पीकर श्री अनंत शयनम यांनी निर्णय दिला की भलेही श्री अहमद मुसलमान असतील पण त्यांना कोणत्याही बिलावर बोलण्याचा अधिकार आहे. अशा प्रकारे मुद्दाम अडचणी निर्माण केल्या जात होत्या. हिंदू कोडाच्या टीकाकारांना डॉक्टर आंबेडकरांचे उत्तर. हिंदू कोड बिलाचे हे प्रकरण संपविण्यापूर्वी त्या बिलासंबंधी साहेबांनी जे विचार प्रकट केले आहेत ते मुद्दाम इथे देत आहे. त्यावरून हिंदू कोड बिलाच्या स्वरूपाची यथार्थ कल्पना येईल. या संबंधी एका मुलाखतीत ते म्हणाले, टीकाकार म्हणतात की हे बिल हिंदूंच्या धार्मिक पावित्र्याचे विडंबन करीत आहे व हिंदू एकत्र कुटुंब पद्धतीत बिघाड उत्पन्न करीत आहे. पण हे आरोप भ्रामक आहेत. एकत्र कुटुंब पद्धतीच्या विघटनेच्या दृष्टीने पाहिले तर आजच्या चालू कायद्यात सुद्धा एकत्र कुटुंबातील घटकांना फारकत करून घेण्याची मागणी करता येते. हिंदू कोड बिल या बाबतीत कोणतेही नवीन उपक्रम करीत नाही. घटस्फोट व स्त्रियांचा हक्क. काही परिस्थितीत हिंदू स्त्रियांना घटस्फोटाचा हक्क स्मृतींनी दिलेला आहे. नव्या बिलात तो हक्क स्त्रियांना फक्त परत मिळवून देण्याचीच काय ती तरतूद केलेली आहे. असे करताना घटस्फोट सवंग मुळीच करण्यात आलेला नाही. त्यासंबंधीची बंधने अगदी कडक ठेवण्यात आली आहेत. अगदी अपरिहार्य अशा विशिष्ट परिस्थितीतच घटस्फोट दिला जाईल. स्त्रियांना वारसा हक्क देण्यातही बिलाने नवीन काहीही केलेले नाही. जुन्या हिंदू कायद्यातही कन्यांशिवाय मृताशी संबंध असलेल्या स्त्रियांना वारसा हक्क दिलेले आहेत. मात्र स्त्रीचा वारसा हक्क अगदी अखेरचा म्हणून अंमलात येतो. याज्ञवल्क्य स्मृतीमध्ये कन्यांना आपल्या मातापित्यांच्या मालमत्तेत 25% वारसा दिलेला आहे. स्मृतीच्या विशिष्ट रूढार्थाने प्रिव्ही काउन्सिलने कन्यांचा वारसा हक्क त्यांच्यापासून हिरावून घेतला होता. तो याज्ञवल्क्य स्मृतीनुसार पुन्हा मिळवून देणे एवढीच व्यवस्था हिंदू कोड बिलाने केली आहे. एकपत्नीत्व. हिंदू कोड बिलात हिंदू पुरुषावर एकपत्नीत्वाचे बंधन घालण्याचे ठरविले आहे, पण ते सुद्धा प्राचीन रूढीच्या आधारेच ठरविले आहे. सध्या सपिंड एक रक्तसंबंधी विवाह कायदेशीर नाहीत. हे बंधन थोडे ढिले करण्यात आले आहे. परंतु अगदी जवळच्या रक्तासंबंधी विवाहांना, उदाहरणार्थ चुलत भाऊ बहिणींच्या विवाहाला यात मोकळीक आहे. असे जे काही टीकाकार म्हणतात ते चूक आहे. तशी मोकळीक या बिलाने देण्यात आलेली नाही. विरोध फक्त सनातन्यांचा. हे हिंदू कोड बिल मुख्यत्वे करून हिंदू स्त्रियांच्या परिस्थितीत प्रगतीपर बदल घडवून आणण्याच्या दृष्टीने तयार केले आहे. स्त्रियांच्या दर्जात सुधारणा करण्याचाही प्रयत्न आहे. त्याला जो विरोध आहे तो फक्त सनातन्यांचाच आहे. बहुसंख्य हिंदू वृत्तीने सनातनी आहेत आणि तेच विरोध करीत असतात. पण त्यांच्या मर्जीने चालावायचे म्हटले तर देशाची प्रगती मुळीच होणार नाही. मला तरी वाटते की सनातन्यांना आपल्या प्रगतीत अडचणी आणू देता कामा नये. बिलाच्या विरोधकांनी मजकडे येऊन त्याबद्दल साधक बाधक चर्चा करावी. परवाच मी सनातन मतवादी स्त्रियांची खात्री पटवून दिली व इतरांचीही पटवून देऊ शकेन. पुढील निवडणुकीत काँग्रेसला हा प्रश्न बाजूला सारता येणार नाही. आम्ही बिलाचा विचार सुरू करणार. बहुतेक सभासद त्याला अनुकूल आहेत.